करवीर तालुक्यातील जीवबानाना पार्क इथल्या नंदिनी वाकुडे यांच्या घरात शिरून त्यांच्यावर हल्ला करून दागिने आणि रोकडची चोरी झाली होती। या प्रकरणी करवीर पोलिसांनी सुनील शिंदे आणि रामलू चव्हाण यांना अटक केली होती। या दोघांविरोधात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती RV अदोने यांच्या न्यायालयात खटला सुरू होता। आज सुनावणी होऊन या घटनेतील सुनील शिंदे आणि रामलू चव्हाण या दोघांना न्यायालयानं 10 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली। करवीर तालुक्यातील कळंबा परिसरातील जीवबानाना पार्क इथं नंदिनी वाकुडे या 2 मुलांसह राहत होत्या। 10 ऑक्टोबर 2019 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला। नंदिनी वाकुडे यांना काठीनं मारहाण करून त्यांच्या घरातील तिजोरीतील रोकड आणि दागिने चोरले होते। या प्रकरणी वाकुडे यांनी करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथल्या सुनील शिंदे आणि नांदेड इथल्या रामलू चव्हाण या दोघांना अटक केली होती। तर धनाजी शिंदे हा अजून पसार आहे। या घटनेतील दोघा चोरट्यांविरोधात करवीर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। हा खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती RV अदोने यांच्या न्यायालयात सुरू होता। अतिरिक्त सरकारी वकील AS पटेल यांनी या खटल्यात 8 साक्षीदार तपासले। त्यांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून न्यायाधीशांनी सुनील शिंदे आणि रामलू चव्हाण यांना 10 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर पीडितेला 7,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले।